तमिळनाडू राज्यातील संतकुलम गावातील तब्बल कोर्टाने 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. 2020मध्ये संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात अडकलेलं होतं. लॉकडाऊन, मास्क, वेळेची बंधनं, दुकानं आणि ऑफिसेस बंद ठेवण्याचे नियम होते. अशा कठोर नियमांच्या काळात तमिळनाडूमध्ये एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण देश हादरला. ही घटना होती तमिळनाडू राज्यातील संतकुलम गावातील आणि या प्रकरणात कोर्टाने तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. पोलिसांना फाशीची शिक्षा हे ऐकूनच अनेक जण हादरले. आज आपण या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर 19 जून 2020 रोजी तमिळनाडूतील मदुराईजवळच्या संताकुलम गावात पी. जयराज नावाचे 58 वर्षाचे दुकानदार आपल्या टिंबर दुकानात होते. लॉकडाऊन नियमानुसार दुकान वेळेवर बंद न केल्याचा आरोप करत पोलिसांनी दुकानात जाऊन त्यांना अटक केली. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्यांच्यावर मारहाण सुरू केली व जयराज यांचा 31 वर्षाचा मुलगा वडिलांना का मारहाण होते हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला, पण पोलिसांनी त्यालाही अटक केली आणि दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण केली. त्यांच्यावर कोविड नियम तोडल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. रात्रभर दोघांवर अमानुष अत्याचार करण्यात आला. घरचे लोक बाहेर उभे होते पण त्यांना भेटू दिले गेले नाही. पोलीस स्टेशनमधील काही पोलिसांनी मिळून दोघांवर अत्यंत क्रूर मारहाण केली. त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. इतकी मारहाण झाली की त्यांचे कपडे अनेक वेळा बदलावे लागले. पुरावे लपवण्यासाठी रंगीत कपडे आणायलाही सांगितलेले आरोप झाले. 24 तासाच्या आत त्यांना मजिस्ट्रेटसमोर उभं करण्यासाठी नेण्यात आलं, पण ते इतके गंभीर जखमी होते की नीट उभं राहणं देखील शक्य नव्हतं. तरीही मॅजिस्ट्रेटने लांबून पाहून पोलीस कस्टडी दिली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. 20 जून ते 22 जून दरम्यान दोघांची प्रकृती गंभीर झाली. 22 जून 2020 रोजी मुलगा बेनेक्सचा मृत्यू झाला. 23 जूनला वडील जयराज यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तमिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली. लोकांनी आंदोलन केलं, सरकारवर दबाव टाकला. प्रकरण कोर्टाने स्वतःहून घेतलं आणि तपास सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे देण्यात आला. CBIने तपास करताना अनेक पुरावे गोळा केले. रक्ताचे नमुने, कपडे, काट्या, टॉयलेटमधील सॅम्पल्स आणि DNA रिपोर्ट्स. तपासात स्पष्ट झाले की पोलिसांच्या मारहाणीमुळेच दोघांचा मृत्यू झाला. CBIने सप्टेंबर 2020मध्ये चार्जशीट दाखल केली. पोलीस स्टेशनमधील एक महिला कॉन्स्टेबल रेवती यांनी देखील महत्त्वाची साक्ष दिली आणि पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती कोर्टात सांगितली. 23 मार्च रोजी मथुरा जिल्हा न्यायालयाने 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर खून, पुरावे नष्ट करणे, कट रचणे, खोटे गुन्हे दाखल करणे अशा गंभीर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली. कोर्टाने स्पष्ट सांगितले की पावर असते तेव्हा जबाबदारी देखील असते. पोलीस असल्याचा अर्थ कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हा निकाल भारताच्या न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. पोलीस अत्याचाराविरोधात एक मोठा संदेश देणारा हा निकाल आहे. आरोपी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात अपील करू शकतात, पण मजबूत पुराव्यांमुळे हा निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तमिळनाडूमधील या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या फाशी शिक्षेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.